हल्ल्यामागच्या सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा, पोलीस चौकी समोर अवैध सुरू करणार कदम, 19 जणांविरोधातील खोटे गुन्हे, यामुळे जामीन घेणार नाही। माझ्यावर खुनी हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता। या हल्ल्यामागे कोणाकोणाचा हात आहे त्याची पुरावीनिशी नाव पोलिसांना देणार आहे। त्याची चौकशी करून देवळाली प्रवरात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। देवळाली प्रवरातील वातावरण बिघडवण्याचं काम अवैध धंद्यांनी केलं आहे। पोलिसांना अवैध धंदे बंद करता येणार नसतील तर आम्ही पोलीस चौकी समोरच अवैध धंदे सुरू करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलाय। देवळाली प्रवरा शहरात 26 मार्च रोजी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। हल्लेखोरांना काही आपल्यातील लोकांनी खतपाणी घालून 4 एप्रिल रोजी रात्री उशिरा विनयभंग, जातीवाचक, पोक्सो, दरोडा अशा विविध कलमांवे 19 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात देवळाली बाजार प्रवरा तळावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी माजी नगराध्यक्ष कदम बोलत होते। राहुरी पोलिसांनी 19 जणांवर गुन्हा दाखल करताना कोणतीही शहानिशा केली नाही। त्या दिवशी त्या ठिकाणी 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस, 2 होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते। पोलिसांसमोर हा प्रकार झाला असता तर त्या पोलिसांना आतापर्यंत निलंबित केलं पाहिजे होतं। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची शहानिशा केली पाहिजे होती, परंतु पोलिसांनी तसं केलं नसल्याने 19 जणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। हा गुन्हा आम्ही केलाच नाही, त्यामुळे आम्ही जामीन घेणार नाही असा निर्धार गुन्हा दाखल झालेल्या तरुणांनी केला आहे। गावातील अवैध धंदे पोलीस बंद करू शकत नसतील तर आधी आपल्या लोकांनी अवैध धंद्यावर जायचं बंद करा, नाहीतर आम्हाला हातात दांड घ्यावे लागतील। पोलिसांना अवैध धंदे बंद करता येत नसतील तर आम्हीच पोलीस चौकी समोर अवैध धंदे सुरू करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष कदम यांनी दिलाय। कदम पुढे म्हणाले की गावकऱ्यांनी या 19 तरुणांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। आपल्या गावातील काही नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी मदत करून 19 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केली आहे। गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्याचा गैरवापर केला गेलाय। गावातील लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। हीच वेळ निर्णय घेण्याची आहे असं कदम यांनी सांगितलंय। यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, रफिक शेख, प्रशांत मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, डॉक्टर संदीप मुसमाडे, संदीप खुर्दा, प्रवीण देशमुख, शहाजी कदम आदींनी निषेध व्यक्त करून समाजभावना व्यक्त केल्या। यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, अशोक खुरुद, माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे, माजी नगरसेवक अण्णासाहेब चौथे, शैलेंद्र कदम, अमोल कदम, भारत शेटे, सचिन भुस, डॉक्टर विश्वास पाटील, धोंडीराम मुसमाडे, ज्ञानेश्वर वाणी, आदिनाथ कराळी, दीपक त्रिभुवन, सुभाष पटारे, दत्तात्रय कदम, सावळेराम कदम, सचिन सरोदे, भागवत मुंगसे, दिलीप मुसमाडे, नामदेव चव्हाण, बाजीराव चव्हाण, उत्तम मुसमाडे, प्रभाकर महाकाळ, संतोष चव्हाण, अशोक शेटे, संजय कदम, बाळासाहेब पवार, अजित शेख यांनी, सनी मुत्था, रवींद्र ढोस यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी।